मराठवाड्यातून चिंता वाढवणारी मराठवाड्यातील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे। मराठवाड्यातल्या धरणातील पाणी साठा हा 32%वर आलाय। गेल्या वर्षी याच काळामध्ये 57% जलसाठा होता, यावर्षी कमी आहे। मराठवाड्यातील 44 धरणांची एकूण उपयुक्त जलसाठा क्षमता ही 4585 दशलक्ष घनमीटर असून सध्या केवळ 1492 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील धरणांमध्ये सर्वाधिक जलसाठा असून लातूर जिल्ह्यातील धरणात सर्वात कमी जलसाठा आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची सुद्धा चिंता वाढली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत। विजय, अजून म्हणावा तसा दमदार पाऊस झाला नाहीये, त्यामुळे जलसाठा कमी आहे, काय नेमकी स्थिती आहे आणि शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे? नक्की जगदीश, जर बघितलं तर पावसाळा लागून तब्बल 1.5 महिना उलटलेला आहे आणि अद्यापही मराठवाड्यामध्ये एकही दमदार जो आहे तो पाऊस झाला नाही। त्यामुळे आता याचे परिणाम जे आहेत आता शेतकऱ्यांच्या शेतपिकांवरती होत असल्याचे पाहायला मिळत आहे। ते नदी नाले जे आहेत ते देखील कोरडे ठाक असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर मोठे प्रकल्प आणि लघु प्रकल्प हे देखील आता कोरडे ठाक जे आहे ते पडत होत असल्याचे पाहायला मिळतात। सध्या मराठवाड्यात जर बघितलं तर केवळ 32% पाणी साठा जो आहे तो असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जायकवाडी धरणामध्ये सुद्धा केवळ 31%च पाणी साठा आहे आणि यावरतीच आता आपल्या नागरिकांना तहान भागावं लागणार आहे। कारण 1.5 महिन्यापासून जर बघितलं तर एकही पाऊस जो आहे तो मोठा झालेला नाही आणि त्यामुळे हे पाणी साठा देखील झपाट्याने कमी होत असल्याचं पाहायला मिळतोय। त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांसह पिण्याच्या पाणी आणि शेतीच्या पाण्याचा दोन्ही प्रश्न जो आहे तो आता ऐरणीवरती येणार आहे। त्यामुळे आता मोठ्या पावसाची आशा जी आहे ती देखील शेतकऱ्यांना लागलेली आहे। जगदीश, जे मात्र प्रशासनाकडून कशा प्रकारे नियोजन केले, कारण जलसाठा कमी आहे त्यामुळे नियोजन कसं केलंय? नक्की जगदीश, जर बघितलं तर अनेक भागांमध्ये सध्याही टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्याचबरोबर आता शेतीसाठी ज्या धरणातून पाणी सोडलं जात होतं ते पाणी देखील बंद करण्यात आलेलं आहे। पिण्याच्या पाण्याचं नियोजन जे आहे ते देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। त्याचबरोबर जे औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारं पाणी जे आहे ते देखील साठवून ठेवण्यात आलेलं आहे। त्याची देखील पाण्याची घट जी आहे ती करण्यात आलेली आहे। केवळ पाणी पिण्यासाठी वापरण्यात यावं असं प्रशासनाचा आदेश आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून आता सध्या पाणी दिलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जगदीश, ठीक आहे विजय, तुम्ही असेच जोडलेले रहा।